नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि आजचा ब्लॉग खूप धमाल असणार आहे, कारण आज आम्ही जाणार आहोत सार्वजनिक गणेश मंडळाला भेट देण्यासाठी आणि तिथल्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी। तर आज आम्ही कुठल्या सार्वजनिक मंडळाला भेट देणार आहोत आणि गणरायाचं दर्शन घेणार आहोत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर माझ्या ब्लॉगला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आता मी प्रवासाला सुरुवात करतो। सो तुम्हाला कळलंच आम्ही कुठे चालले होते। सो चला मग प्रवासाला सुरुवात करूया। हॅलो, तर मित्रांनो, आता आम्ही खेतवाडीचा महागणपती या गणेश मंडळ किंवा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो आहोत। तुम्ही बघू शकता माझ्या मागे ते तोफेचा एक भला मोठा सीन म्हणू शकता किंवा प्रदर्शन कसं गणेश मंडळ करत असतात, एक सीन क्रिएट करत असतात। या प्रकारे इथे तोफ आणि सोबत मावळा देखील दाखवण्यात आला आहे। मुंबईचा महाराजा या गणेश मंडळाचा गणपती पाहण्यासाठी आम्ही त्या वेट करतो लाईन मध्ये आहोत। तो आहे आणि माझ्याबरोबर आहे मयंक। हॅलो, इथून आपल्याला तर आताच आम्ही मुंबईच्या महाराजाचं दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि आम्ही आता डाव्या गल्लीमध्ये चाललोय है ना। मयंक आम्हाला फिरवतोय आणि मयंकला खूप माहिती तिकडचे गणपती। आता ओम तांडव सार्वजनिक उत्सव या मंडळाचा गणपती पाहण्यासाठी आपण चाललोय। तर मित्रांनो, ओम तांडव सार्वजनिक उत्सव मंडळ अशा गणपती पाहण्यासाठी आपण आता आतमध्ये आलो आहेत मंडपामध्ये। अतिशय भव्य मूर्ती आहे, 42 फूट त्याची हाईट आहे। गणपतीच्या वरती परशुराम परशुरामाची मूर्ती आहे। आता तुम्ही पहा खेतवाडीचा युवराज या उत्सव मंडळाने ते 1 इंचाची गणेश मूर्ती ठेवली आहे सगळ्यांना बघण्यासाठी पाहण्यासाठी। खूप विलक्षण आहे।
एक छान अशा कलेचे प्रदर्शन इथे करण्यात आलं आहे की 1 इंचाची गणेश मूर्ती कशी काय त्यांनी बनवली असेल. खूप छान आहे ती पण. खेतवाडी या एरियामध्ये तुम्हाला अनेक अशा भव्य दिव्य मूर्त्या गणेश मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच डेकोरेशनचाही आनंद तुम्हाला घेता येईल. अनेक साधारणपणे माझ्या मते 11 गल्ल्या आहे ना, 11 गल्ल्या आहेत ना, 13 का 14 गल्ल्या आहेत आणि प्रत्येक गल्लीमध्ये गणेशाची भव्य दिव्य मूर्ती डेकोरेशन किंवा उत्सव मंडळ आहे आणि ते आपली कला दाखवत असतं, आपली कला उत्कृष्ट पद्धतीने सादर करत असतं. तुम्ही ते नक्की पाहायला इकडे आलंच पाहिजे. आणि तसेच तुम्ही जर इथे आला तर तुम्हाला खाण्यापिण्याची देखील सोय होऊन जाते, कारण ते जागोजागी स्टॉल आहेत, फूड स्टॉल म्हणू शकता, तुमची ती व्यवस्था होऊन जाईल. तर आता आम्ही कुठला बघायला जाणार, खेतवाडीचा चिंतामणी. खेतवाडीचा चिंतामणी या मंडळाची गणेश मूर्ती देखील खूप सुंदर आहे. या मूर्तीची हाईट जी आहे ती 24 फूट आहे. डेकोरेशन देखील फार सुंदर आहे. खेतवाडीचा राजा या गणेश मंडळाची गणेश मूर्ती पाहण्यासाठी आम्ही आतमध्ये आलो आहोत. या मंडळाने यंदा कृष्ण जन्मभूमी जन्मोत्सव किंवा कृष्णाची जीवन कहाणी इथे दाखवलेली आहे. तर आता आम्ही आहोत 7व्या गल्लीमध्ये, खेतवाडीचा मोरया ना, खेतवाडीचा मोरया. मित्रांनो, प्रत्येक मंडळाने आपली कला एकदम सोपं पद्धतीने दाखवलेली आहे, एकदम उत्कृष्ट पद्धतीने. तुम्ही हे नक्की बघायला खूप छान आहेत गणपती, त्यांची सीन डेकोरेशन भन्नाट. खेतवाडीचा मोरया ची गणेश मूर्ती देखील भव्य दिव्य आहे, सुबक आहे, उत्कृष्ट आहे. आणि या ही गणेश मूर्ती 26 फुटी आहे. हे सर्व विष्णूचे अवतार इथे दाखवण्यात आले आहेत. त्या मंडळाने छान उपक्रम केला आहे. आता आम्ही खेतवाडीचा लंबोदर या मंडळाची गणेश मूर्ती पाहण्यासाठी आम्ही आता जातोय. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे या मंडळाची गणेश मूर्ती वर्ल्ड कपच्या
वर्ल्ड कपची गेल्या वर्षी या मंडळाने वर्ल्ड कपची थीम इथे ठेवली होती. आता बघूया यावेळी आता कुठलं थीम आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, खेतवाडीचा लंबोदर या इंडियाची गणेश मूर्ती आम्ही पाहत आहे. खूप सुंदर आहे. यांचं 68 वर्ष आहे आणि यावेळी ट्रिब्यूट टू इंडियन डिफेन्स फोर्स या डिफेन्स फोर्सला मानवंदना देण्यासाठी यंदाची थीम त्यांनी केली आहे. सगळ्या ठिकाणी तुम्हाला फायटर जेट, ब्रह्मोस मिसाईल आणि फायटर जेट आहे. त्यांनी खूप छान बनवलेला आहे आपल्या सैन्यासाठी. त्यांनी पाकिस्तानला 2-4 आणि यापुढे आपल्या देशाच्या विश्वासाठी देशाला हरवत राहतील, त्यांना देश चालत राहतील. तर मित्रांनो, आज पूर्ण दिवस आपण गणपती दर्शनामध्ये घालवलाय. विविध मंडळांना आपण भेटी दिलेल्या आहेत. जितके शक्य होतील तेवढे गणेश मंडळांना आपण भेटी दिल्या आहेत. तिथले प्रसंग, सीन, डेकोरेशन्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत. ते तुम्हाला कसे वाटले आणि गणपती बद्दल तुम्हाला काही कमेंट आम्हाला करायचे असतील तर नक्कीच आम्हाला ते कळवा. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला सांगा आणि तुमच्या मित्रपरिवाराला हे व्हिडिओ शेअर करा. आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा.